हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. मावळ तालुक्यासह संपूर्ण राज्यामध्ये चर्चेचा विषय असलेला पावना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न गेल्या 15 वर्षापासून रखडलेला आहे. हाच प्रश्न आता मार्गी लागतो की काय अशी शंका मावळ तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये उपस्थित होऊ लागली. उद्या म्हणजेच शुक्रवारी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राज्याचे यांच्या प्रमुख उपस्थितीत याच प्रश्नावरती मुंबई येथे बैठक होणार आहे. या बैठकीत नक्की काय घडतंय याविषयी मावळ तालुक्यामध्ये अनेक चर्चेला उधाण आलंय. परंतु या सगळ्यांमध्ये राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेडे यांनी कालच मावळ तालुक्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये जर का पावना बंदिस्त जलवाहिनी होणार असेल तर त्यांनी विरोध दर्शवलाय. परंतु सध्या विद्यमान असलेले आमदार सुनील अण्णा शेळके यांची भूमिका याबाबत काय आहे हे आपल्याला जाणून घेणं, संपूर्ण तालुक्याला जाणून घेणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. म्हणूनच आज आपल्या सोबत आहेत मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके. अण्णा, स्वागत आहे तुमचं. खरं तर गेल्या 15 वर्षापासून जो प्रश्न संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय झालाय तो प्रश्न आता मार्गी लागतो की काय? तुमच्या सरकारच्या काळात पावना जलवाहिनी पुन्हा सुरू होते की काय अशी चर्चा सुरू होते. याबाबत आपली भूमिका काय? नाही, स्वर्गीय आदरणीय अजित दादा उपमुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला मान्यता दिली साधारणतः 2009-10च्या काळामध्ये आणि प्रत्यक्षात काम सुरू झालं 2011ला. मावळचे भूमिपुत्र असलेले शेतकरी असतील, जे धरणग्रस्त आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, या सर्वांनी विरोध दर्शवला आणि त्यानंतर जी काही घटना घडली त्याची आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आज हा प्रकल्प पुन्हा सुरू करायचा का या बाबतीत उद्या मुख्यमंत्री मोदींनी बैठक बोलवली आहे आणि त्या अनुषंगाने मावळ तालुक्यातले काही शेतकरी असतील, काही संघटना असतील, प्रकल्पग्रस्त असतील, यांनी एकत्रित कालचा मोर्चा काढला, विरोध दर्शवला. परंतु या सगळ्या घटनेच्या मागची पार्श्वभूमी मग अनेकदा सांगितली आणि आजच परत सांगतो. मागच्या काही वर्षभरापूर्वी म्हणजे आदरणीय दादा असताना या संदर्भात हा विषय बंद पाईपलाईनचा समोर आला होता आणि त्यामध्ये स्थानिक शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत असं विचारलं. मी त्यांना सांगितलं की दादा, जे धरणग्रस्त आहेत, जे प्रकल्प आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत आमचे जवळपास त्यावेळेला 864 होते, आता 767 असे प्रकल्पग्रस्त आहेत. तर त्यांना पहिले जागा वाटप करावी लागेल. त्यानंतर जे प्रकल्पग्रस्त आहेत, शेतकरी आहेत, त्यांना धरणग्रस्त म्हणजे दाखले देतो आपण सरकारचे, ते दाखले त्यांना द्यावे लागणार आहेत. त्यानंतर जसं 2 लाईन तुम्ही पिंपरी शहराला घेता तसं पवनाच्या काठी असलेले जेवढे जॅकवेल आहेत, जेवढे गावाला पाणी त्या ठिकाणी घेतलं जातं त्या प्रत्येक गावाला सुद्धा बंद पाईपलाईन मधून आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. तर त्यावेळेला पिंपरी चिंचवडचे आयुक्त, त्यानंतर स्थानिक तिथले आमदार यांनी बैठकीत सांगितलं की आम्ही 2 लाईन पिंपरी चिंचवड शहराला घेऊन जातो, तशी स्वतंत्र एक सेपरेट लाईन ही तुमच्या गावाला पिण्याच्या पाण्याकरता आम्ही आमच्या खर्चातून टाकून देतो. आणि त्यानंतर जे 12 जण आहेत ज्यांना गोळ्या लागल्या, जखमी शेतकरी आहेत, एक तर त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींना पिंपरी चिंचवड महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल. पवनाच्या धरण क्षेत्राच्या परिसरात असलेल्या गावांना काही सुविधा लागत आहेत किंवा रस्त्यांच्या बाबतीत तक्रार होती तर त्यावेळेला आम्ही ते रस्ते करून देऊ, असे काही प्रश्न मांडले होते आणि त्या प्रश्नाला त्यांनी मान्यता दिली होती. हे सगळं केल्यावरती पुढं काय, हे सगळं जरी तुम्ही केलं तरी तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना मात्र विश्वासात घेतल्याशिवाय काही करता येणार नाही. परंतु खरं तर प्रॅक्टिकली ज्या सुविधा आहे किंवा ज्या प्रश्नांमुळे हे आंदोलन चिघळलं गेलं किंवा तिथल्या शेतकऱ्यांच्या मनात जी नाराजी होती, चीड होती, त्याचा त्यांनी उद्रेक केला आणि त्यातून थोडी घटना देखील घडली. उद्याच्या काळात पाईपलाईन करायची का नाही करायची हा प्रश्न ज्यावेळेला उपस्थित राहील त्यावेळेला विरोधी पक्षात भारतीय जनता पक्ष असताना सांगितलं होतं की हा प्रकल्प आम्ही कायमस्वरूपी रद्द करतो. प्रकल्प काय रद्द झालेला नाही आणि
मला जी माहिती मिळते तर त्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने अतिरिक्त आता होणारा खर्च जो आहे म्हणजे जवळजवळ 1200 ते 1400 कोटी रुपये 1100 कोटीच्या पुढे झाला. तो खर्च सुद्धा आता त्यांनी अधिकचा करायला महापालिकेत ठराव घेतलाय. आगामी काळात टेंडर होणार आहे. मला वाटतं 2 वर्षापूर्वी त्या प्रकल्पावरती जी स्थगिती होती ती सुद्धा उठवलेली आहे. बरोबर. मग ह्यामध्ये सुनील शेळकेंनी सांगितलं बंद पाईपलाईनचं काम झालं पाहिजे, होऊ शकत नाही. आणि सुनील शेळकेंनी सांगितलं की हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे, तरी तो रद्द होऊ शकत नाही. यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांची भूमिका ही महत्वाची. स्थानिक पातळीवरती पिंपरी चिंचवड शहरातले जे लोकप्रतिनिधी आहेत, पण त्यामध्ये खासदार असतील, 3 आमदार असतील, यांची भूमिका पिंपरी चिंचवड शहराकरता पाणी मिळावं म्हणून ते आग्रही आहेत. तसे आगामी काळात किंवा उद्याच्या बैठकीत सुद्धा सुनील शेळकेची आणि बाळा बेगडेंची भूमिका ही एक असली पाहिजे. बरं. उद्या बाळासाहेब बेगडेंनी विरोध करायचा आणि सुनील शेळकेंनी त्याला समज द्यायची, हे मावळच्या जनतेकरता किंवा मावळच्या प्रगतीकरता शोभनीय नाहीये. म्हणून उद्याची भूमिका बाळासाहेब बेगडेंनी जसं सांगितलं काल, मी ऐकलं रात्री की माझी भूमिका स्पष्ट काल होती, आजही उद्याही आहे. एखाद्या म्हणलं की आमचा विरोध आहे आणि दुसरीकडे ते सांगत होते की शेतकऱ्यांचा धरणग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. मग आपल्या लोकांना किती पाणी राहणार आहे, 165 लिटरनी प्रत्येक माणसी आम्हाला पाणी राहायला पाहिजे, नंतर स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. तुमचा प्रकल्पाला विरोध आहे ना, तुम्ही दुपट्टी भूमिका का ठेवता? भूमिका स्पष्ट ठेवा ना. काही झालं तरी पाईपलाईन जाऊन देणार नाही. एका बाजूला वेळ दाखवायचा आणि उद्या बैठकीला निघाली ती यायला. कशाला बैठकीला आता? तुमचा विरोध आहे ना, पत्र पाठवा. आमचा विरोध आहे, आम्ही बैठकीला पण येणार नाही आणि आम्ही या बैठकीचा निषेध करतो. पाठवा पत्र त्यांनी. स्थानिक शेतकऱ्यांना किंवा तिथल्या माझ्या मावळकरांना ज्या पद्धतीने सांगतात आणि इकडे आल्यावर जी भूमिका असते ही मी गेली 5 वर्षापासून जवळून पाहिली. त्यामुळे आपली भूमिका स्पष्ट ठेवा. उद्या बैठकीवर तुम्ही बहिष्कार घालायला पाहिजे, तुम्ही येऊ नये या मताचा मी आहे. आणि उद्याच्या बैठकीत तुम्ही नाही आलात म्हणजे मी स्पष्टपणे सांगेल की बाळासाहेब बेगडेंची भूमिका जी आहे त्या भूमिकेच्या मागे मला ठाम उभं राहावं लागणार आहे. त्यांच्या भूमिकेच्या मागे मी उभा आहे. नाही मग आता एकंदरीत तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय, असं वाटतं का तुम्हाला की बाळाभाऊ मतदारसंघामध्ये वेगळं बोलतात आणि इकडे मुख्यमंत्र्यांकडे आल्यावर किंवा हा जो विषय सगळे हाताळतात त्यांच्याकडे आल्यावर आपली वेगळी भूमिका असेल? माझं म्हणणंच ते, तुमच्या पहिल्या बंधूजीला विरोध आहे ना, तुम्ही बैठकीला कशाला येता? काय येऊन करणार आहेत? काय साध्य करणार आहात? मग उद्या सांगणार तुम्ही नाही आपल्याला एवढ्या मागण्या आपण मागल्या होत्या, आम्ही एवढ्या सगळ्या मागण्या आपल्या मान्य केल्या, मग आता पाईपलाईन जाऊ द्या, हे तुम्ही सांगायला येणार नाही. तुम्ही ज्या काही मागण्या मांडणार आहात त्या मागण्या मी मांडून झाल्या तर मंजूर पण झाल्या, पण शेवटी अधिकार कोणाला दिला बंद पाईपलाईनचा? माझ्या शेतकऱ्यांना दिला, बरोबर, लोकप्रतिनिधी दिला. तुम्ही भूमिका घ्याल ती भूमिका माझी. जर उद्या पाईपलाईन व्यवहार असेल तर माझ्या शेतकऱ्यांचं, माझ्या नदी काठच्या असलेल्या गावांचं बंद करायसाठी ते बंद करायचा मी प्रयत्न करणार आहे. उद्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी तर जबाबदारी मी स्पष्टपणे मांडणार आहे, उद्या भूमिका मांडणारच आहे. नाही मग बाळाभाऊंची भूमिका ही पवना जलवाहिनीच्या विरोधात आहे, ती त्यांनी उद्या इथे मांडावं असं म्हणायचं. त्यांनी येऊ नये, त्यांचा विरोध आहे ना तर त्यांनी बैठकीला येऊ नये पहिली गोष्ट. आणि त्यांनी पत्र पाठवलं मुख्यमंत्र्यांना आमचा विरोध आहे आणि या विरोधामध्ये आम्ही या बैठकीला बहिष्कार घालतो म्हणून. त्यांनी बैठकीला यायचा याचा अर्थ काय? तुमचा विरोध असेल तर बैठकीला कशा घेतात? काल ते जे ज्या प्रमाणात बोलले की मी शेतकऱ्यांची बाजू, जे शेतकरी तालुक्यात बोलतात ती बाजू मांडण्यासाठी उद्या जाणार आहे. मग मला कसं निवडून दिलाय? मला वेगवेगळ्या निवडून दिलाय, याच्या करताच दिलाय की आमची बाजू मांड म्हणून. मी माझ्या शेतकऱ्यांची बाजू मांडायला मी भक्कम आहे. तुम्ही फक्त येऊ नका. पवना जलवाहिनी प्रकल्प हा भाजपच्या नेत्यांनी घातलेला घाट आहे. सध्या पिंपरी चिंचवडमधून त्याला मागणी होते, परंतु विरोधात जर का सगळ्यात जास्त विरोध केला असेल तोही देखील भाजपच्याच नेत्यांनी केला होता. 100% दादा, मी तुम्हाला सांगतो प्रकल्प चांगला वाईट आता याच्यामध्ये मला त्या खोलात जायचं नाही, परंतु प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पाणी मिळावं,
पुरेसं पाणी मिळावं याकरता तुम्ही काय उपाययोजना करत असाल तर त्याच्यात आपण पुढाकार घेतला पाहिजे. पण पाणी बनलेला पाईपलाईनच मिळेल आणि ती पाईपलाईन टाकल्यावरच मिळेल यापेक्षा दुसरा काय पर्याय असेल तर तो तुम्ही निवडा. आणि जर नसेल, आता ह्या मी मला सांगितलं की ज्या भूमिकेत तुम्ही आज पिंपरी चिंचवड शहरातले लोकप्रतिनिधी एकवटलेत की आम्हाला पिंपरी चिंचवड शहरात पाणी पाहिजे, आम्हाला पिंपरी चिंचवड शहरात पाणी आम्ही बंद पाईपलाईन जर मिळालंच, मग त्यावेळेला असं वाटतं की मी माझ्या लोकांसाठी माझ्या मावळकरांसाठी 2 पण पाणी यायला काय फरक पडतो मला. बाळासाहेब भेडीने सांगितलं आता आम्हाला विरोध आहे, मी 3 भूमिका मांडणार बैठकीत. आमच्या लोकप्रतिनिधींचा माजी मंत्री बाळाभाऊंचा विरोध आहे, त्यामुळे माझा पण विरोध आहे. संपला विषय ना, विरोधाला विरोध करायला लागत नाही. खरं तर आता हा त्यांची भूमिका जी आहे म्हणून ती तुम्ही भूमिका म्हणताय, पण मावळच्या जनतेचं खरंच लक्ष तुमच्या भूमिकेकडे राहणार आहे. पवना जेलवाहिनी प्रकल्प हा झाला पाहिजे का, त्याला त्यात तुमची स्वतःची वैयक्तिक की पवना बंद जेलवाहिनी हा प्रकल्प झाला पाहिजे तरी होणार नाही. आणि सुनील सांगितलं की बंद पाईपलाईनचा प्रकल्प रद्द झाला पाहिजे तो रद्द होणार नाही. मग या बैठकांचं सत्र काय सुरू आहे? काल उद्याची बैठक फक्त ही पहिली बैठक नाही, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मी उद्या विचारतो की तुम्ही या बैठका घेऊन नक्की तुम्हाला काय साध्य करायचे, आमच्या लोकांना तुम्ही जे पूर्वी आश्वासन दिलं होतं त्याचं काय, उद्याच्या बैठकीत मी विचारतो ना. उद्याच्या बैठकीला माझा जायचा हेतू फक्त एवढाच आहे की जे धरणग्रस्त आहेत, माझे 764 जवळपास खातेदार आहेत, तर त्या खातेदारांना मागच्या महिन्यातल्या बैठकीमध्ये जलसंपदा मंत्री आणि पुनर्वसन मंत्र्यांनी 2 एकर जागा प्रत्येक खातेदाराला द्यायचं त्यांनी मान्य केलं. तर त्या 2 एकरच्या ऐवजी 4 एकर होईल का, ह्याकरता खरं मी उद्याच्या बैठकीला जाणार आहे. आणि तुम्ही आता माझा उद्देश मुळात बंद पाईपलाईन हा प्रकल्प वेगळा आहे आणि धरणग्रस्तांचा शेतकऱ्यांनी पुनर्वसन हा विषय वेगळा आहे. बरोबर आहे की 2 एकत्र व्हायचं कारण नाही, परंतु उद्याच्या बैठकीमध्ये फक्त मला हा एक मुद्दा मांडायला संधी 2 एकरच्या ऐवजी 4 एकरचा माझा शेवटचा पर्याय मुख्यमंत्री महोदयाकडे मांडण्याचा. तुम्ही मांडण्याकरता उद्या बैठकीला खास करून जाणार आहे. आणि मावळच्या जनतेचं लक्ष तुमच्या भूमिकेकडे आहे. मला स्पष्ट सांगा, मुंबईमध्ये जे घडतंय सध्या, जे पवना जेलवाहिनीच्या संदर्भात जे घडतंय, भाजपचे मावळ तालुक्यातील नेते आतमधून खरंच या सगळ्याला पाठिंबा देतात प्रकल्प होण्यासाठी? उद्याच्या बैठकीनंतर सांगतो. आता मला अजून तर काय त्यातले डीप मधली माहिती नाहीये. उद्याच्या बैठकीत त्यांनी कशा पद्धतीनं काय काय प्रस्ताव तयार केले आहेत ते बैठकीत ऐकल्यानंतर मग मी उद्या किंवा परवा परत राष्ट्रवादीचा तो ड्रीम प्रोजेक्ट होता, अजितदादांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून तो बघितला जातोय, तो पूर्ण व्हावा असं तुम्हाला वाटत नाही? मी मागेही सांगितलं, दादांचा तो ड्रीम प्रोजेक्ट जरी असला तरी ज्या मावळकरांनी मला आमदार केलं पहिले ते माझ्या दृष्टीने सुद्धा आज महत्वाचे आहेत, त्यांना विश्वासात घेतले पाहिजे. जर त्यांचा विरोध असेल तर त्याच्या मागे मी ठाम भूमिका विरोधाचीच घेतली पाहिजे. मावळकरांना डावलून दुसरा कुठलाही माझ्याकडे ऑप्शन नाही. पण बाळा भेगडेंचे बॉस देवेंद्र फडणवीस आहेत, ते कदाचित त्यांचा आदेश ऐकू शकतात, त्यांची भूमिका बदलू शकते. ते जर का प्रकल्प होण्यासाठी पुढे आले, करण्यासाठी पॉझिटिव्ह झाले, तर तुमची भूमिका काय राहील? बाळा भेगडे त्या प्रकल्पाचं सर्व श्रेय द्यावं. आज जसं मी सांगितलं ना की बाळाभाऊंचा विरोध आहे, माझा त्याला पाठिंबा किंवा त्यांची भूमिका ती माझी भूमिका, तर उद्या जर बंद पाईपलाईनचा प्रकल्प झाला तर त्या प्रकल्पाचं श्रेय पण मी बाळाभाऊंनाच देईल. त्यांच्यात तर चर्चा आहे ना की तो प्रकल्प थांबवण्यासाठी मी 10 वर्ष काम केलंय. ठीक आहे ना, आता मी पुढे काम तेच करतोय. सरकार कोणाच आहे? सरकार कुणाच आहे? तुम्ही खाली सांगताय मी आमदार होतो तर मी प्रकल्प थांबवला, आता ते आमदार आहेत तर त्यांनी प्रकल्प थांबवला पाहिजे. चला थांबूया. एकंदरीत या सगळ्या विषयामध्ये सध्या भाजप आणि राष्ट्रवादी असं काही दिसत नाही? अजिबात नाही. मी तुम्हाला सांगू, राजकारणाच्या ठिकाणी असे काही प्रसंग आल्यावरती किंवा अशा काही सिच्युएशन म्हणजे आपण त्या परिस्थितीमध्ये राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणाने चर्चा करायला पाहिजे. माझ्या पश्चात यांनी गपचूप मिटिंगा केल्या. मी इकडे असताना आंदोलनाची तिकडे पवित्रा घेतला. मला सांगावं ना, एक फोन तरी करावा. असं तुम्ही परवाच्या बैठकीला जाणार आहात तर आपली भूमिका काय घेतली पाहिजे, आपण एकत्र बसले पाहिजे.
त्यांनी आंदोलन करणं मला काल कळालं. सकाळी मला वाटतं सकाळी परवा रात्री कळालं आंदोलन करणारे. मला कोणाचा फोन आला तर मी सांगेल पहिली बैठक होऊ द्या, बैठकीत आपल्याकडे काय प्रस्ताव येतो शासनाकडनं, मुख्यमंत्री महोदयाकडनं, त्यानंतर आपण पुढच्या चर्चा करू. मग मी आपल्या तालुक्यात सर्व मंडळींना घेऊन पुढे जाईल, काय आपली दिशा असली पाहिजे ते ठरवू. यांनी मला न सांगता परस्पर बैठका घेऊन आमचा विरोध आहे आणि सुनील शेळकेला पाठिंबा आहे हे दाखवायचे जे काही चित्र उभे केले ना त्यांना तेच परत सांगतो, तुमची भूमिका ती माझी भूमिका. अण्णा, हा राजकारणाचा भाग आता थोडासा बाजूला ठेवूया. याच्यात पवना जलवाहिनीचं राजकारण किती वर्षापासून चाललंय आपल्याला माहितीये. तुम्ही ज्या प्रकल्पग्रस्तांचं बोलताय त्यांना जागा भेटली पाहिजे, ती पण मीच आनंददार त्यांना पुनर्वसन झालं पाहिजे, सुनील शेळके गोळीबाराच्या जखमीला नोकऱ्या भेटल्या पाहिजे. 15-20 वर्षापासून आम्ही तेच ऐकतो. की आता जे काय मी ऐकलं ना 2,500 एकर जमीन निघाली, त्यांना जमीन किती पावलं धरून क्षेत्राच्या आजूबाजूला ती पण माहित नाहीये आणि गाणी केलं. सुनील शेळकेने आतापर्यंत काय काय केलं धरून असताना पण माहितीये. आणि मागच्या वर्षी इलेक्शन 2024 होण्यापूर्वीच जागा वाटपाचे सुद्धा आम्हाला पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांना आदेश दिले. आपले शेतकरी कोर्टात गेले. शेतकरी कोर्टात नसते गेले तर 2024लाच मी 2 एकर पॅनल जागा वाटप निर्णय पण करून घेतला होता आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तो प्रस्ताव यायला आपला. ठीक आहे, न्यायालयीन बाबी आहेत. आता उद्या कोर्टाची 13 तारीख आहे, प्रत्येक तारखेवरती सुद्धा मी लक्ष ठेवून आहे. ज्या दिवशी कोर्टातला निर्णय त्याच्या एका आठवड्यात किंवा परवा दुसऱ्या आठवड्यात आपण जागा वाटप कशा पद्धतीने केली पाहिजे, जो कोर्टाचा निर्णय त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. अगदी शेवट, उद्याची बैठकीकडे सगळ्या तालुक्याचं लक्ष लागलंय आणि तुमचं लक्ष मात्र बाळाभाऊ बेगेंच्या भूमिकेकडे लागलंय. त्यांची भूमिका जी असेल तीच भूमिका उद्या तुम्ही मिटिंग मध्ये मांडणार. 100% म्हणून तो आव्हान रेकॉर्ड सांगतो. मला भाऊची जी काल भूमिका होती ह्याच्या अगोदर होती ती उद्या तर असणार आहे. हे जे सांगतायत ना ते त्या बैठकीला ते नाही आले याचा अर्थ मी समजेल की त्यांची भूमिका तीच आहे. आणि मी सांगणार मीटिंग मध्ये की आमच्या स्थानिक आमचे प्रमुख नेते जे भाजपचे आहेत त्यांच्या भूमिकेचं मला समर्थन करावं लागेल आणि त्या भूमिकेसोबत मला राहावं लागणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प करू नये. तर हे होते मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके. अण्णांच्या भूमिकेकडे संपूर्ण मावळ तालुक्याचं लक्ष लागलं होतं. अण्णांची भूमिका मात्र बाळा बेगडे यांच्या भूमिकेशी काहीशी मिळती जुळती होऊ लागली. जर या प्रकल्पाला बाळा बेगडे यांचा विरोध असेल तर या प्रकल्पाला माझा देखील विरोध असेल, त्यांच्या भूमिकेशी मी सहमत असेल. परंतु जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर या सगळ्या प्रकल्पाचं श्रेय मात्र बाळा बेगडे यांना द्यावं असं देखील आमदार सुनील शेळके यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलंय. त्यामुळे उद्याची बैठक काय होते आणि पवना जलवाहिनीचा प्रश्न कसा मार्गी लागतोय हा देखील आपल्यासाठी पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.